हॅलो गाईज, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला मानवंदना घेतली आणि त्यानंतर आम्ही निघालो पुण्याच्या दिशेने। DJ प्रकाश अहमदनगर। सध्या आपण आहोत पुणे येथील तळेगाव येथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानी। भीमा कोरेगावला जात असताना सर्व अनुयायी या तळेगाव येथील बाबासाहेबांच्या निवासस्थानाला भेट देऊनच पुढे जात असतात। 26 नोव्हेंबर 1948 रोजी रुपये 16,000 किमतीस हा बंगला बाबासाहेबांनी विकत घेतला। 1949 ते 1954 या काळात बाबासाहेब या बंगल्यास येऊन जाऊन होते। या परिसरामध्ये 14 एप्रिल 1951 साली शेड्यूल कास्ट फेडरेशनची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि त्या दिवशी बाबासाहेबांचा 60वा वाढदिवस होता। तो मोठ्या दिमाखात या बंगल्यामध्ये साजरा करण्यात आला। ही माता रमाई व बाबासाहेबांची सुंदरशी प्रतिमा येथे स्थापन केली आहे। बराच मोठा परिसर आहे। हा निवासस्थान आपण आतून जाऊन प्रत्यक्षात पाहू शकतो। आत आपणास फोटो आणि प्रतिमा पाहण्यासाठी मिळेल। अशा प्रकारे आपण आता तळेगाव दाभोळ येथील बाबासाहेबांचं घर बघितलं। विजय स्तंभाकडे जाण्यासाठी आपण आपली स्वतःची गाडी नाही घेऊन जाऊ शकत। प्रशासनाने इथे पार्किंगची व्यवस्था केली आहे। त्या पार्किंगमध्ये आपण आपली गाडी उभी करून पुणे महानगरपालिकेच्या PMPLच्या बसेसची व्यवस्था त्यांनी केली आहे। या बसेसमध्ये बसून आपणास विजय स्तंभाकडे जायचे आहे आणि पुन्हा रिटर्न येण्यासाठी सुद्धा या बसेस तिथे उपस्थित असतील। या वर्षी दरवर्षीपेक्षा अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांची गर्दी भरपूर होती।
पुस्तकं घेण्यासाठी सुद्धा इथे लांबच लांब लोक लाईनीमध्ये उभे होते. खूपच गर्दी असल्या कारणामुळे प्रशासनाला सुद्धा गर्दी हँडल करण्यासाठी प्रॉब्लेम होत होता. त्या कारणामुळे येथे काही काळ PMPLच्या बसेसची सेवासुद्धा डगमळली होती. अशा प्रकारे भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला आम्ही मानवंदना दिल्या आणि 1 जानेवारी हा शौर्य दिन आम्ही तेथे साजरा केला.